आज सांगायला गेलं तर तुम्ही पाहत असता की आमचे जे उमेदवार आहेत की सर्वसामान्य उमेदवार आणि सर्वसामान्य घरातील आहेत. आमच्या कारेगावमधून तुम्ही आज बघितलं असेल की प्रचंड उत्साहामध्ये जे वातावरण निर्मिती म्हणजे ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी केवळ उमेदवाराची नसून आमच्या प्रत्येक गावामधील सर्वांनी ही हातावर निवडणूक घेतलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांनीच हा उमेदवार आम्हाला दिलेला आहे. त्यामुळं मी गावकऱ्याचे मनापासून धन्यवाद मानतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, युवकांचे प्रेरणास्थान श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आपल्या परभणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब, आम्ही अजेंडा असा दिलेला आहे की एबी फॉर्मच साहेबांना दिलता माझ्याकडे पिंगळी सर्कलचा, आणि हे कोणाला द्यायचे तर उमेदवार सर्वसामान्य माणसालाच उमेदवारी द्या म्हणून साहेबांना सांगितलं होतं. कारण सर्वसामान्य माणसंच हे जनतेचे कामं करू शकतात. आणि आम्ही एक अजेंडा असा ठेवलेला आहे की कारेगावचा असो, पिंगळी सर्कल समजा असो लगन, तर आम्हाला साहेबांना निवडणुकीच्या अगोदरच जवळपास कारेगावसाठी एक 12 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि काम सध्या चालू आहे. आम्ही आमच्या शिवसेनेची खरी ओळख अगोदर काम आणि नंतरच आम्ही मत मागतो आणि हे जनतेला सर्व माहिती. आज सांगायला गेलं तर जिल्हा परिषदसाठी आम्ही सर्व उमेदवार मिळून आम्ही जनतेची कशी सेवा करायची हे आम्ही सर्वजण मिळून ठरवलेलं आहे. फक्त आम्हाला जनतेचा आशीर्वाद रूपी, आणि उमेदवार आमचे काही पैसेवाले नाहीत, काही नाही, सर्वसामान्य उमेदवार आहेत. त्यामुळं जनता ठरविणार आहे आणि आमच्या समोर उमेदवार कोणता टिकणार नाही, कारण उमेदवारच शिवसेनेचे आहे. या ठिकाणी आम्हाला सरपंच अप्पाराव यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि गाववाल्यांनी आमंत्रित केलं. या ठिकाणचा प्रतिसाद बघून आम्हाला खूप म्हणजे या ठिकाणी मन भरून आलं थोडक्यात. आणि एवढ्या लोकांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि अप्पाराव जे म्हणतील विकासाबद्दल किंवा लोकांच्या समस्या अडचणी याबद्दल ते बोलतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. काही प्रॉब्लेम. मतदारांना काय आव्हान असणार? मतदारांना एकच आव्हान आहे की येणाऱ्या 7 तारखेला शिवसेनेचा सिंबल सगळ्यांना माहिती असेल, धनुष्यबाण, 2 बटणं दाबायचे आहेत आणि प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करा ही मतदारांना सर्वांना सांगायची इच्छा आमची आहे. या ठिकाणी मला जी उमेदवारी मिळाली ही माझ्या गावच्या इमानदारीनं, मी माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकाच्या सोबत इमानदारीने राहतो, त्यामुळे मला ही उमेदवारी मिळाली. मी आरोग्याविषयी सांगतो की मी जर या ठिकाणी सदस्यपदावर निवडून आलो तर सर्वात प्रथम माझं आरोग्यावर ध्यान राहणार आहे. रस्ते, पांधन रस्ते गेले 10 वर्ष झाले आमचे रस्ते सगळे मागच्या वेळेसच्या सदस्यामुळं स्टॉप झालेले आहेत. त्यांनी फक्त आश्वासने दिले, पण मी आश्वासन देणार नाही. मी इमानदारीने रस्ते, पांधन रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि व्यवस्थितरित्या सरपंच अप्पाराव वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं. सर्वप्रथम जो आमचा प्रचार शुभारंभ होता हा 2 दिवसापूर्वी होता, पण राज्याच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये कर्तव्यदक्ष आणि ज्यांचं संपूर्ण आयुष्य हे फक्त समाजसेवेसाठी खर्च केलं ते म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सर्वात विक्रमी अर्थसंकल्प सादर करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अत्यंत दुःखद निधन झालं. सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच जो काही हा प्रचार समारंभाची सुरुवात आहे जी 2 दिवसापूर्वी होणार होती, जी की मी आता सांगितलं त्याप्रमाणे थोडासा डिले झाला. यामध्ये जी काही जनता कारेगावमध्ये जमलेली आहे ही मुळात लढाई जी आहे ही जनशक्ती आणि धनशक्तीची लढाई आहे. विरोधी पक्षाचा तेव्हाच पराभव झालेला आहे की ज्यांना उमेदवार सुद्धा आयात करावा लागलेला आहे. आता तुम्ही सर्वसाधारण आमचे उमेदवार पहा, त्यांची घरं पहा, ही जातीची मातीची राजकारण न करणारी आहेत. आणि त्याचबरोबर शिवसेनेचं जे ब्रीद आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या अनुषंगानं माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असतील आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा घेऊन, जनसेवेचा वसा घेऊन निघालेली ही उमेदवार आहेत. नक्कीच मायबाप जनता त्यांना भरभरून मतदान करतील एवढी अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.